आणि मी तेव्हा बोलत होतो की म्हणजे 1 महिना पण नाही झालाय, 1-2 महिने झाला असतील, 1-1.5 महिना झाला असेल गणपती विसर्जन होऊन. तर तेव्हा तुम्हाला बोललो की चांगले दिवस जर बघायचं असेल तर मेहनत करणं खूप गरजेचं आहे. प्लॅस्टर होत आहे घराला, ठीक आहे. आणि ती पण व्हिडिओ मी ह्या व्हिडिओला अटॅच केलं होतं थोडा, म्हणजे थोडी क्लिप टाकली तेव्हा मी काय बोललो आणि घर कसा होता. आणि हा जस्ट काम चालू आहे, तर त्याची फायनल व्हिडिओ असेल ते मी ह्यात टाकू की कसं ते मला समजत नाही, तर मी बघल कसं काय ते तुम्हाला. आता म्हणजे आधीच्या घराची व्हिडिओ ह्या व्हिडिओमध्ये दिसेल आणि आता जो काम चालू आहे ती व्हिडिओ ही आता ह्या व्हिडिओला अटॅच असेल, ठीक आहे. हाय गाईज, वेलकम टू माय न्यू व्हिडिओ आणि थँक्यू फॉर क्लिकिंग दिस व्हिडिओ. तर आज खूप दिवसांनी प्रकट झालेलो आहे यूट्यूबवरती. तर एवढे दिवस गायब होण्याचं कारण म्हणजे काय माहिती आहे, तुम्ही बघू शकता बाजूला हे प्लॅस्टरचं काम चालू होतं आणि अजून चालूच आहे. तर ह्या इकडे विटा वगैरे सगळे बांबू आहेत ते तुम्हाला दिसत असतील. 1 मिनटं, हां, तर हे बांबू तुम्हाला दिसत आहे. इकडे पाण्याची टाकी बिकी सगळं आहे. तर विषय असा आहे की म्हणजे खूप दिवसांनी आज यूट्यूबवरती आलेलं आहे आणि जवळजवळ महिना झाला मी म्हणजे बिझी होता शेड्यूल माझा, कारण प्लॅस्टरचं काम घरात चालू आहे. तर ते तुम्हाला दाखवतो, ठीक आहे. हे बघा, तर हे असं सगळं इकडं आता म्हणजे इथं मला वाटतं किचन येणार आहे एल शेपमध्ये. एल शेपमध्ये इकडं किचन येणार आहे, त्यासाठी हा एवढा नेहरू मारलेला नाही. आणि इकडं बाकी सगळी फिनिशिंग वगैरे झालेली आहे. तिकडे बाथरूम तो ऑलरेडी झालेला आहे. हा इकडं रेजगा वगैरे दगड बिगड सगळा टाकलेला तुम्ही बघू शकता, ठीक आहे. आणि अजून आपलं काम म्हणजे चालूच आहे. हे पत्र होतं जे लॉकडाऊनमध्ये वादळावर आलेला, त्यातून डॅमेज झालेलं पत्र, हे चांगलं पत्र आहे ते उरलेलं आहे. हे रेती बिती वालू बिलू सगळी इकडे आणलेलं आहे. मडका बिडका म्हणजे पूर्ण सेटअपच बदलले आहे सगळं. तुम्हाला घराचं काम चालू असल्यामुळे का सगळा इस्कटलेल्यासारखा दिसेल. हा इकडं आई काम करते, सिमेंट विमेंट सगळं आहे. मी आधी घराचा जो आताचा लुक आहे तो बघून घ्या. बघा, फ्रंट टू तुम्हाला सगळा दाखवतो. हे बघा, हा इकडे सगळा खाट बीट मांडणी मिंडणी सगळं फेकून देण्यात आलं आहे. मार्बल इकडे सगळा मटेरियल आहे. हे लादी आहे. एक फक्त आपला रूम फायनल झालेला आहे टेस्टिंगसाठी. आणि इकडे सगळा प्लॅस्टर वगैरे इकडं इन फ्युचर लादी बसणार आहे, त्यामुळे असं खाचे खाचे पाडलेले आहेत. हा एक आपला हॉल आणि हा इकडं एक बेडरूम, तो तिकडं सिंगल किचन. हा एक आहे हॉल आणि हा इकडं तो अटॅच आहे. हा एक बेडरूम आहे. आपला मित्र झोपलेला आहे इकडे बेडरूमवरती आणि इकडे लाद्यांचं काम आता चालू आहे. आणि फायनलचे असेल ते मी मे बी सेपरेट टाकेन, एकदम झाला ना का, ठीक. तर हे बघा, इकडं अजून काम चालू आहे. आज काम बंद आहे कारण गवंडी गेले दुसऱ्या कामावर, त्यांना चाल नव्हते आज. त्यांनी लावला आम्हाला चुना, ठीक आहे. तर गवंड्यांनी चुना लावला आम्हाला. आणि इकडं हा दरवाजा अजून म्हणजे हा हे सांगायचं झालं. आता हा इकडं प्लॅस्टर नाही केला, हा 1 2 हा एवढा प्लॅस्टर नाही केला आहे, कारण दरवाजा आहे तो, हा एवढा दरवाजा आहे तो किती बाय कितीचा आहे आपल्याला का मला का तर काय बाबा मेजर काय समजत नाही. पण तो दरवाजा काढायचा आणि नवीन दरवाजा लावायचा आहे. तर ते कडाप आहेत, हे बघा, हे जे कडाप दिसत आहेत उभं, ते कडाप इथे लावायचं म्हणजे दरवाजाची साईज वाढवायची. कारण त्यासाठी माहिती आहे इन फ्युचर जर कधी फ्रीज किंवा वॉशिंग मशीन मोठ्या म्हणजे मशीनी बिशनी जर कधी सामान कबाट वगैरे बेड जर आणायचं झालं तर त्यासाठी ते दरवाजाची हाईट आणि लांबी रुंदी तर वाढवायचे, ठीक आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो म्हणजे माझे जे मनोगत आहे ह्या मागचे ते तुम्हाला मी सांगतो नंतर. तर सध्या आता कामाला लागतो, जे पण काय काम आहे आपलं, ठीक आहे. हे बघा, हा सगळा असा म्हणजे व्यवहार झालेला आहे आमचा सध्या तरी. आणि हा सॉरी, हा पोटमाला बोलतात, कोटमाला बोलतात, मला काय समजत नाही. तर हा जिण्यासाठी एक शेप, 1 मिनटं, हे बघा, हे जिण्यासाठी एक शेप ठेवलेलं आहे इथं. इन फ्युचरचा जिना झाला नाहीतर मग आपला काम सध्या तरी शिडीनीच करायचं आपल्याला. हा पोटमाला आहे, सिंगलमध्ये पोटमाला असा बांधलेला आहे, ठीक आहे. इकडं पोटमाला टाकलेला आहे, दिसतंय. हा पोटमाला, हा इकडे भिंत, विंडोला स्लायडिंग वगैरे सगळं लावायचं आहे. लायटिंग वायरिंग सगळं न्यू, सगळं चकाचक न्यू होणार आहे. तर हा व्हिडिओ बघा तुम्ही. एक म्हणजे काय तुम्हाला काहीतरी आयडिया नॉलेज तुम्हाला भेटेलच ह्या व्हिडिओच्या माध्यमातून, काहीतरी मोटिवेशन मित्रांनो भेटूनच जाईल, ठीक आहे. आणि हा इकडं लाकडाचा टाकला, पण आता मला वाटतं इकडं म्हणजे आपल्या पोटमाला नाही, कारण तो नंतर बघू. आपल्याला सध्या गणपती बाप्पाची रूम आहे ती तिकडं बसवायची. आणि हा बघा, हा कुत्रा मग अशी मारला त्याला, कारण
अंगावरती धाव झाला. नट असा भंगार घेऊन आलो, अंगावरती धाव झाला, त्यात दिली एक वाजवली काठी. ठीक आहे. तर अशा प्रकारे सगळा आपला झालेला आहे. आणि गॅसवरती काहीतरी आता मी रॉशी जाऊन आलो, तर रॉशी जाऊन आलो ना, मी हे आणलं काय ते आपला मका आणलं आणि हे कणका. तुम्हाला जर कणका माहीत नसतील तर मित्रांनो सांगा, माहीत आहेत की नाही, आणि जर माहीत असतील तर मध्ये कमेंट करून सांगा. ठीक आहे. चला मित्रांनो, हा बघा. तर मित्रांनो हा एक आहे, म्हणजे बाथरूम तर गणपतीतच झालेला, गणपतीच्या आधी. हा काय आहे, हा संडास आणि हा इकडं बाथरूम अटॅच. ठीक आहे. ह्या इकडं थोडासा पोटमाला बनवायला फाटीविटी ठेवाय, कारण आपण कोकणी माणसं, आपल्याला चुलीशिवाय काय जमणार नाही. चूल सध्या काढलेली आहे, ह्याच तिकडं कनेक्ट केलेलं आहे, तर ती गोष्ट वेगळी आहे. आता याच्यात काय हां, तर अशा प्रकारे म्हणजे आता चूल आपल्याला पाहिजे, ती बघा चूल तिथे टाकलेली आहे, दिसली, मातीचा चुला. तर अशा प्रकारे मातीचा चुला जो आहे तो बाहेर काढलेला आहे, त्याला रिस्पेक्ट करतो आम्ही, कारण हा सगळा काम झाला की मग बाहेर इकडे शेड टाकून मातीचा चुला बसवणं. त्याशिवाय काय आपला कोकणी माणूस परिपूर्ण नाही, मातीच्या चुलीशिवाय कोकणी माणूस अपूर्ण आहे. ठीक आहे. तर हा इकडं असा सगळा सेटअप झालेला आहे. आणि बाथरूम बघितलं तुम्ही, तर इकडं थोडा फाटीबिटी ठेवायला पोटमाला, आणि हा इकडं त्याचा बाथरूमचा पाईप, म्हणजे हा संडासचा एक पाईप गेला आहे आणि हा आपला बाथरूमचा पाईप गेला आहे. बघा. ठीक आहे. तो पण कालच करून टाकला. इकडं आउटसाईड एरिया सगळं तुम्हाला दाखवतो, म्हणजे कसं तुम्हाला जे व्हिडिओ म्हणजे थोडा मजेशीर वाटणार आहे, थोडा मोटिवेशन भेटणार. मी 1.5 महिन्यापूर्वी काय बोलत होतो, माझ्या व्हिडिओ एकदम म्हणजे सॅड होता व्हिडिओ, पण आता थोडा म्हणजे आता हे जे काय चालू आहे त्याने म्हणजे थोडा बरा वाटायला लागला आहे. ठीक आहे. तर हा सगळा आउटफिट तुम्हाला घराचा आउट एरिया दाखवतो. बघा, हे एक विंडो आहे इकडं. हा जो पत्रा आहे तो माकडाने तोडला, आता काय बोलू नाही शकत, आणला सार्वजनिक आपला नाही. ठीक आहे. हा कुत्रा, हे मांडणी सगळा जाणार आहे भांगरमध्ये. सकाळी एकदा भांगर विकला 550चा, आता परत सिमेंटच्या गोणी बिनी. हा एक बेडरूम तुम्हाला दाखवायचा राहिला. ठीक आहे. हा इकडे एक आउटफिट आहे, हे बांबू बिबू सगळं इकडं. हा एकदम लेवल एकसारखा आहे. इकडे पण थोडं आपल्याला काम करायचं आहे. ठीक आहे. तर आता तुम्हाला हा जो बेडरूम आहे कुठचा वन साईड, इथे म्हणजे त्याला आम्ही गोडाऊनच बनवलं आहे सध्याचा, कारण तो बारीक एरिया आहे, पेस आहे, त्यामुळे त्याला सिमेंट सगळं आम्ही लादी बिधी, कोटा लादी बिधी सगळं इकडं काम चालू आहे. अजून साफसफाईचा हा आता सिमेंट सगळं झालेलं आहे. इकडे लादी बिधी आहे. ठीक आहे. काय हा आमचा जाता. जुन्या गोष्टी मित्रांनो भरपूर इम्पॉर्टंट आहेत लाईफमध्ये, तर त्यांना विसरून काही चालणार नाही. तर जाता दाखवला, हा इकडे तुम्हाला पाटा दाखवतो. आणि आज पहिली गोष्ट म्हणजे मला बडबड करायला म्हणजे बोलायला एवढं सांगण्याची विस्फूर्तता, जेवढा तुम्हाला शब्दातून व्यक्त होता येईल मला, तेवढा मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे. माझ्यासाठी हे एवढ्याच गोष्टी कंटेंट आहे, तुम्हाला सुद्धा फुल मोटिवेशन भेटणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून. तर नक्की व्हिडिओ म्हणजे बघा, समजून घ्या, कारण काही गोष्टींना वेळ लागतो. ठीक आहे. काही म्हणजे कसं आहे माहिती आहे का, काही गोष्टी म्हणजे विचार करून नाही, तर प्रत्येक योग्य वेळ आल्यावर सगळ्या गोष्टी होतात. मी ह्याच एवढं सांगू शकतो. ठीक आहे. आणि गावी जेव्हा असतो तेव्हा मी माझी झाडांची ओळख तुम्हाला करून देतो, आणि नेहमीप्रमाणे ह्या व्हिडिओमध्ये सुद्धा करणार आहे. तर हे बघा, हा इकडं लावलेलं आहे विटा, ज्या जुना बांधकाम होता त्याच्या विटा आहेत. हा बघा, हा कलम लावला आहे, हा एक आंबा कलम. इथे एक होता तो, मला वाटतं काय माहीत कुठे गेला. हा बघा, सॉरी, हा बघा, कोकणी माणूस आणि कलम आंब्याची ओळख नसणार मग काय जिंदगी आपली वेस्ट आहे. ठीक आहे. आणि ही इकडं हे जास्वंद पण खूप फुलते आता, कारण थंडीचा मोसम चालू झाला, थंडी चालू झाल्यामुळे जास्वंद, हा देशी आवला. ठीक आहे. अजून हा सगळा आता पहिला म्हणजे कार्पेट होता. तुम्हाला जर जुनी व्हिडिओ तुम्ही बघितली नसेल तर ते डिस्क्रिप्शनमध्ये देतो. हा आपला कार्पेट होता पहिला, आणि कार्पेट टाकला, आणि महिन्यातच घराला लादी, स्टाईल, प्लॅस्टर वगैरे सगळा ओके, टाकाटाक. अजून काम बाकी आहे. नंतरची व्हिडिओ, ती फुल व्हिडिओ तुम्हाला म्हणजे काय त्याला बोलतं, होम टूर, ती व्हिडिओ मी दाखवीनच. ठीक आहे. तर हा इकडं तुळशी सगळा, तुळशी रुंद जाऊन हे बघा, तुळशी ह्या तुळशी सगळा. ठीक आहे. आणि इकडं नारली, ती तगाडी, पांढरी फुलं,
बेलाचं झाड एकदम ओके. अडुलचा दाखवतो. हे बघा हा आहे अडुलचा. ठीक आहे. तर मित्रांनो अजून म्हणजे भरपूर काय काम बाकी आहे. तर ते म्हणजे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मला एवढंच सांगायचं आहे की योग्य वेळ आली की कशा गोष्टी बदलतात. फक्त आपल्याला पेशंट म्हणजे संयम ठेवणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे. असं म्हणजे एखादी गोष्ट नाही म्हणून दुःखी आणि एखादी गोष्ट आहे म्हणून असा ॲटिट्यूड इगो त्याला काय बोलतो आपण अभिमान किंवा सॉरी अभिमान नाही बोलू शकत म्हणजे एखाद्या गोष्टीचा असा गर्व असा नसावा माणसाला. कारण योग्य वेळी योग्य वेळ जे आहे ते जर तुम्हाला एखादी गोष्ट नसेल तर योग्य वेळी येणार तुमच्याकडे. आणि जर एखादी गोष्ट आहे आणि जर तुम्ही त्याचा हे करताय म्हणजे ओव्हर काय बोलतो त्याला आपण जर तुम्ही त्याचा गर्व असा जर काय म्हणजे गर्विष्ठपणा बोलतो ना आपण तसा जर असेल तर मग ते वेळ बदलायला काय वेळ नाही लागत. सॉरी परिस्थिती बदलायला वेळ नाही लागत. ठीक आहे. तर आता सध्या काम चालू आहे. जेवण पण अजून झालं आहे कारण रोहाला गेलो तर तिथून सगळं म्हणजे खायला बियाला आणलेलं ते खाल्ला बिल्ला. तर आता अजून घरात काम चालू आहे. ठीक आहे. तर उद्या तुम्हाला किचनचं काम चालू आहे. तर मी तर बोलते की उद्यापासून तुम्हाला रेग्युलर व्हिडिओ पाठवतो. हात दुखायला लागला सवय नसल्यामुळं कारण खूप दिवसानंतर आज पहिल्यांदा व्हिडिओ बनवते. 15 महिना झाला असेल म्हणजे महिना 15 दिवस झाले असतील. ठीक आहे. तर चला आता बघू काय ते कसं काय ते घरात आहे ते. आज काम थोडा बंद आहे कारण गौंडी थकला आम्ही पण थकलेलो त्यामुळं आज किती म्हणजे जवळजवळ गावी येऊन मला 15-20 दिवस झालं. तर किती दिवसांनी आज इकडे मी आलेलो आहे. तर हा आपला नेहमीचा नेटवर्कचा स्पॉट आहे. नेटवर्कचा स्पॉट आहे ही गोष्ट वेगळी पण जर हा थांबा तुम्हाला मी दाखवतो. पण जो नेटवर्कचा स्पॉट आहे ही गोष्ट वेगळी पण जो हा निसर्ग आहे ना म्हणजे निसर्गाला तोडच नाही. म्हणजे माझ्याकडे शब्दच नाही निसर्गाचा वर्णन करण्यासाठी. तुम्हाला आधी सिनेमॅटिक दाखवतो थोडा आणि मग जे काय आपला बडबड आहे ती कंटिन्यू करतो. भावानं सिनेमॅटिक सीन घेऊन झालेला आहे आणि आता आम्ही आलो फिरण्यासाठी थोडा आपल्या शुद्ध वातावरणात म्हणजे गावी शुद्धच वातावरण आहे. तुम्ही गावी या एकदम प्युअर ऑक्सिजन. ठीक आहे. तर त्यासाठी थोडा नेटवर्कवरती नेट यूज करण्यासाठी पण आलेलो आणि थोडा विरुंगला म्हणून कारण लई दिवस घरात राहत होतो तर कामाच्या ह्याच्यामध्ये टाईम नव्हता भेटत तर थोडा आलेलो आहे. तर आता बघूया काय खायला आणलं आहे ते आपल्या मित्रपरिवाराने. हा बघा हा आमच्या सोबतच आहे. तर भावाने आणलेले फिज माझ्यासाठी काय ते मी बघतो. सॉरी ह्या भावाने पण आणलेले फिज आणि मला आणलेले आहे स्ट्रिंगा. तर भाऊनं आणलेले रोहावरून वडापाव तर तेच आता खात आहे थोडा आणि थंडा बिंड आवरलेला आहे. तर आमची ही अशीच पार्टी असते छोटी मोठी. आम्ही काय जास्त ह्या पुढे जातच नाही आणि जायचं पण नाही कारण आम्ही ह्यातच खुश आहे हॅप्पी आहे. तर या वडापाव खायला कुत्र्याला दिला पण तो नाही खाता कारण त्याला पार्लेजी ऑलरेडी मागवलेत आहेत. ठीक आहे. बघा
आता इथं बसलेलो आणि सनसेट झालेला आहे, तर तुम्हाला सूर्य दाखवतो किती छान प्रकारे आहे गावचा सनसेट बघण्याची जी काय मजा आहे ती वेगळी होती. तर बघा गावचा सनसेट, वाव. तर अशा प्रकारे गावचा सनसेट, गावचा वातावरण. आता थंडीचा म्हणजे थंडी चालू झालेली आहे, म्हणजे काही जणांचा म्हणजे आता जस्ट 2-3 दिवस अगोदर पाऊस पडत होता, पण आता थंडी पडायला लागले कालपासून. काल परवापासून थंडी पडायला लागली, तर थोडा वातावरण म्हणजे एक नंबर झालेलं आहे आणि शेतकऱ्यांना सुद्धा म्हणजे टाईम भेटत आहे. आणि मी तर बोलतो आता पावसाची गरजच नाही, कारण पावसामुळे सगळी जी कोकणामधली शेती आहे ती सगळी म्हणजे पिकलेली शेती नापीक करून टाकलेलं, तर आपण त्याला ओला दुष्काळ पण बोलू शकतो. तर पाऊस घ्यायला तर बरा होईल आणि म्हणजे शेतकऱ्यांना काम करायला भेटेल आणि जे त्यांचा सोनं आहे शेतामधला ते त्यांच्या घरात येऊ दे, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आणि मित्रांनो, आता झालेली आमच्या घरी जायची वेळ. तर बघू शकता एकदम शांतता मस्त की एक नंबर असं वाटत आहे. गावीचा जो वेदर आहे, क्लायमेट आहे, एक नंबर आहे. ठीक आहे, तर आता झालेलं आहे घरी जायची वेळ आणि आम्ही जातो घरी. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.